मराठवाड्याला दुष्काळ नवा नाही। गेल्या 2-3 वर्षांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी यावेळी पुन्हा एकदा वरुण राजा काहीसा रुसलाय। पाणी टंचाईमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवावं लागतंय। मात्र लोकांची तहान भागवणारे हे टँकर वाहन चालकांसाठी मात्र धोकादायक ठरत आहेत। बघूया आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। एल निनोमुळे मराठवाडा आणि विदर्भात पावसानं ओढ दिली आहे। परिणामी छत्रपती संभाजीनगरात दर 8 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। शहराचा मोठा भाग आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे। महापालिकेकडे 88 टँकर असून त्याच्या दररोज जवळपास 400 फेऱ्या होतात। मात्र हजारो नागरिकांची तहान भागवणाऱ्या या टँकरची अवस्था प्रचंड खराब आहे। काही टँकरवर नंबर प्लेटच नाही, ना पुढे ना मागे। 88 पैकी जवळपास 55 टँकर आरटीओच्या दृष्टीनं अनफिट असल्याची माहिती समोर आली आहे। अनफिट वाहनं आणि चालकांच्या बेदरकारपणामुळे संभाजीनगरात अपघातांचा धोका वाढलाय। अलीकडेच प्रमोद राठोड यांच्यासह 3 नगरसेवकांच्या अंगावर टँकर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला। पाणी पुरवठा करत असताना हे जे टँकर चालक आहेत हे इतके बेदारकपणे शहरामध्ये गाड्या चालवत असतात, त्यांच्या वाहनं चालवत असतात जसं की त्यांना इतकी घाई आहे आणि त्यांना कुठलाही आरटीओचा नियम नाही किंवा कुठलाही ट्रॅफिकचा नियम नाही, अशा पद्धतीने यांच्या वाहतूक या ठिकाणी चालते। त्याच्यामध्ये बरेचसे अपघातसुद्धा याच्या आधी झालेले आहेत। एक परवाची घटना ही माझ्यासोबतच झालेली होती। म्हणजे यांना कुठल्याही गोष्टीचं काही तारतम्य नसतं, कुठल्याही गोष्टीला समोर वाहनं आहेत काय आहे त्याची काही घेणं देणं नसतं। पण मला असं वाटतं की ह्याला जबाबदार प्रशासनसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, कारण आम्ही आता आयुक्तांना सुद्धा मागणी केलेली आहे। याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली असली तरी यामुळे एकूणच टँकरच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। या टँकर लॉबीवर राजकीय कनेक्शनचेही आरोप होत आहेत। महापालिकेच्या राजकारणामध्ये दोनही शिवसेना MIM आणि भाजपाचं अजिबात पटत नसलं तरी टँकर लॉबीमध्ये मात्र हे सर्वजण एकत्र असल्याची माहिती आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा एक पदाधिकारी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक पदाधिकारी, भाजपाचा एक पदाधिकारी आणि MIMचा पदाधिकारी ही सगळी टँकर लॉबी चालवतात। त्यामुळे त्यांना कसलीच भीती वाटत नसल्याचं बोललं जात आहे। भाजप नगरसेवक, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे पदाधिकारी आणि MIMचे नगरसेवक, विविध पक्षात असलेल्या नेत्यांच्या मालकीचे टँकर महापालिकेच्या व्यवस्थेत असल्याचा आरोप आहे। महत्त्वाचं म्हणजे या टँकरवर महापालिका दर महिन्याला तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करते। महापालिकेच्या इतर वाहनांसाठी SOP आहे। फिटनेस कसा असावा, चालकाकडे कोणती कागदपत्र असावीत, वाहन कसं चालवलं पाहिजे याचे नियम आहेत। पण पाण्याच्या टँकरसाठी अशी कोणतीही ठोस नियमावलीच नसल्याचा गैरफायदा घेतला जातोय। याची चौकशी करण्याचं आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलंय। जी वाहनं आपण कंत्राटदारांकडून सेवेसाठी घेतो त्यांनी पालन करणं आवश्यक आहे। जे टँकरबाबत आपण जी काही तक्रार सांगितली त्याची मी शहानिशा करेन आणि त्यामध्ये SOPचं पालन होत नसेल तर योग्य ती ॲक्शन घेतली जाईल, SOPचं पालन केलं जाईल। आणि यासोबतच टँकरसाठी आपण ऑनलाईन सिस्टीमसुद्धा आता सुरू केलेली आहे। म्हणजे टँकरसाठीची जी मागणी आहे आणि जो सप्लाय आहे तो ऑनलाईन सिस्टीमवरती ट्रॅक होतो, त्याची नोंद होते। त्याच्यासोबत यामागे स्पीड लिमिट लावण्याचाही आम्ही विचार करू आणि SOPचं पालन होईल याची दक्षता घेऊ। इतर वाहनांप्रमाणेच पाण्याच्या टँकरसाठीही लवकरच SOP लागू केली जाणार आहे। जे चुकीची पद्धतीने करत असेल तर त्यांना 2 दिवसात माहिती घेऊन कडक कारवाई करू आणि जे बेशिस्त करतात, त्याची नंबर प्लेट नाही, पासिंग नाही आहे, ते इलिगल असतील त्याला आज 2 दिवसात आम्ही सगळं बंद करू आणि नवीन पद्धतीने टेंडर काढून दुसऱ्याला देऊ। पाणी टंचाईमुळे संभाजीनगरची पाण्यासाठी भिस्त पूर्णपणे टँकरवर आहे। त्यामुळे अनफिट टँकर बंद व्हावेत अशी नागरिकांची इच्छा नाही, पण ते नियमानुसार आणि सुरक्षित असावेत अशी मागणी करण्यात काहीच गैर नाही। पाणी पुरवणं ही जशी महापालिकेची जबाबदारी आहे तशीच रस्ता सुरक्षा ही देखील महापालिका आणि पोलिसांचं कर्तव्य आहे। त्यासाठी या 2 यंत्रणांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी संभाजीनगरकरांची रास्त अपेक्षा आहे। कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर।